ऑपरेशन टायगर अंतिम टप्प्यात पोहोचलं. एकनाथ शिंदे योग्य वेळ आणि मुहूर्त ठरवतील त्या दिवशी ऑपरेशन पूर्ण होईल असं वक्तव्य शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. ठाकरेंचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचौरे 2 दिवसांपासून कुटुंबासमवेत बाहेरगावी गेले. त्यामुळे वागचौरे मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय. रामदास आठवलेंनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. आपल्या खास कवितेच्या शैलीत त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबत भाष्य केले. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे भंडारा जिल्ह्यात आलेत. नाराज असलेल्या नरेंद्र भोंडेकर यांच्याशी त्यांनी बंद दाराआड चर्चा केली. निवडणूक जवळ असताना नाराजी दूर करण्याचा बावनकुळेंनी प्रयत्न केला. चमकोगिरीकरणाच्या नावाखाली सरकारवर टीका करायची मंत्री राधाकृष्ण विखे यांनी रोहित पवारांच्या आंदोलनावर ही प्रतिक्रिया दिली. मालेगावच्या इस्लाम पार्टीचे प्रमुख आसिफ शेख यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. छत्रपती संभाजीनगर हे शहराचं नाव बदललं असलं तरीही आपल्या मनात औरंगाबादच असणार असं ते म्हणाले. पांढऱ्या पट्टीच्या वादावरून जैन मुनी निलेश चंद्र यांनी जैन समाजाला शांततेचं आवाहन केले. संदीप देशपांडे 2 समाजामध्ये दरी निर्माण करताय असंही ते म्हणाले. प्रणित मोरेचा मुद्दा संसदेत गाजणारे खासदार ज्योती वाघमारे संसदेत हा मुद्दा उपस्थित करतील अशी माहिती त्यांनी दिली. नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी होईल आणि इतर 11 जागांवर महायुतीचेच उमेदवार विजय मिळवतील असा विश्वास नाशिकचे उपमहापौर विलास शिंदेंनी व्यक्त केला. भाजप किसान मोर्चाच्या प्रदेश सचिवांनी आमदार रोहित पवारांवर हल्लाबोल केलाय. अजितदादांच्या अपघात प्रकरणात टीआरपी न मिळाल्यानं आता आंदोलनाची नोटंकी सुरू केली असा आरोप माऊली हळणकर यांनी केलाय. नाशिक आणि जळगावची विधान परिषद निवडणूक आता एकतर्फी झाली आहे. रेश्मा काळेंच्या पगारीनंतर गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आमदार रोहित पवारांनी उपोषण थांबवून मुख्यमंत्र्यांसोबत चर्चेसाठी यावं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी हा सल्ला दिला. मनोज जरांगे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापुरातील मराठा समाजाच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंत्री गिरीश महाजनांनी पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांची फसवणूक करतात असा आरोप त्यांनी केला आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार त्यांचा वाढदिवस यावर्षी हरित वाढदिवस म्हणून साजरा केला जाणार असल्याची माहिती मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. यावेळी भिवंडी शहर ग्रामीणसह पडगा मुरबाड या ठिकाणी तब्बल 10,000 झाडं लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ऑपरेशन टायगरबाबत संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. बोलणाऱ्यांना बोलू दे, वेळ आल्यावर बघू असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनं वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा द्यावा अशी मागणी वंचितचे नेते धैर्यवर्धन पुणकर यांनी दिली आहे. मात्र याबाबत काँग्रेसकडून अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका जाहीर करण्यात आली नाही. रोहित पवारांच्या उपोषणाला काँग्रेसचा पाठिंबा आहे. हर्षवर्धन सपकाळी पंढरपुरात जाऊन उपोषणाला बसणार आहे. आमदार आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस होता. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस मातोश्रीवर साजरा करण्यात आला. यावेळी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शरद पवारांना ऑफर दिली आहे. काँग्रेसमध्ये आता दम राहिलेला नाही. पवारांनी आरपीआयमध्ये आपला पक्ष विलीन करावा असं वक्तव्य रामदास आठवलेंनी केलंय. सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड इथे महायुतीची समन्वय बैठक पार पडली. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने या बैठकीकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर भाजपनं आक्षेप घेतलाय. रोहित पवार यांचं आंदोलन हा स्टंट आहे असं वक्तव्य राम कुलकर्णींनी केलंय.